नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत उपवासाची आंबोळी. बघा, आंबोळीला किती सुरेख जाळी आलेली आहे. मस्त मऊ लुसलुशीत अशा ह्या आपल्या आंबोळ्या तयार होतात. 7 ते 8 तासानंतर देखील जशाच्या तशा मऊ लुसलुशीत राहतात. उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही या आंबोळ्या नक्की करून पाहू शकता. चवीला अप्रतिम होतात. आपल्या चॅनलवर उपवासाच्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आंबोळी करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये 1 कप वरईचे तांदूळ घेतलेले आहेत. 1 कप म्हणजे बरोबर 250 ग्राम होतील. कोणी याला भगर देखील म्हणतात. वरईचे तांदूळ आधी मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. 1 कप तांदूळासाठी इथं मी पाव कप साबुदाणे घेतलेले आहेत. साबुदाणे पण स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. आता आपण हे आधी वरईचे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. त्यासाठी इथं तांदूळ बुडतील एवढं पाणी घालायचं आणि हाताने चोळून असे तांदूळ धुवून घ्यायचे. 2 ते 3 वेळा पाणी बदलून आपण हे तांदूळ धुवून घेणार आहोत आणि त्यानंतर साबुदाणे पण धुवून घ्यायचे आहेत. साबुदाणे आणि वरईचे तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता आपल्याला हे साहित्य भिजत घालायचं आहे. त्यासाठी आपण साबुदाण्यामध्ये साबुदाणे बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे. म्हणजे साबुदाण्यांच्या अंगाबरोबर जसं आपण खिचडीसाठी साबुदाणे भिजवतो अगदी तेवढंच पाणी आपण या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे. आणि वरईच्या तांदूळांमध्ये बरंचसं पाणी घालायचं, तांदूळाच्या वर राहील इतकं. आणि मग आपण या भांड्यांवर झाकण ठेवून आपण दोन्ही साहित्य कमीत कमी 5 ते 6 तास छान भिजवून घ्यायचे आहेत. आंबोळीसोबत खाण्यासाठी चटणी करूया. त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरे घेतलेलं आहे. तुम्ही नारळ खोवून घेतलं तरीही चालेल. एक मोठ्या आकाराचा नारळ फोडून त्यातली 1 वाटी खोबऱ्यातलं अर्धं खोबरं घेतलेलं आहे. अर्धा इंच आलं घातलेलं आहे. 3 ते 4 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालायची. तुम्ही जर उपासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरीही चालेल. फक्त खोबरं मिरची वाटून चटणी केली तरीही चालेल. पाव टीस्पून जिरं घेतलेलं आहे आणि 1 टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आहेत. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं जे तुम्ही उपवासाला खात असाल ते, आणि थोडंसं पाणी घालून चटणी जशी तुम्हाला घट्ट किंवा सैलसर आवडत असेल त्यानुसार आपण मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून चटणी वाटून घ्यायची आहे. बघा, आपली चटणी वाटून झालेली आहे. मी चटणीची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही चटणीवर फोडणी घालू शकता तूप जिऱ्याची, पण मी अशीच सर्व करणार आहे. आपली उपवासाची चटणी तयार आहे. आपण पुढची तयारी करूया. 5-6 तासानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणे अगदी छान भिजले गेलेले आहेत. बघा, व्यवस्थित भिजले. सगळं पाणी साबुदाण्यामध्ये मुरलेलं आहे. म्हणूनच साबुदाणे भिजवताना अगदी अंगाबरोबर पाणी घालायचं. आता आपण हे साबुदाणे हाताने मोकळे करून घेऊया. बघा, अगदी छान मोकळे सुटसुटीत असे भिजलेले आहेत. आता भिजून घेतलेले साबुदाणे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्यानंतर आता तुम्ही इथं बघू शकता आपण भिजत घातलेले वरईचे तांदूळ देखील व्यवस्थित भिजले गेलेले आहेत. तांदूळ आधी आपण स्वच्छ धुवूनच भिजत घातले होते, तरीही यातलं हे सगळं पाणी आपण निथळून काढणार आहोत. साबुदाणे इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत. आपल्याला हे मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आहेत. त्याआधी आपण 2 ते 3 चमचे इतकं यामध्ये पाणी घालायचं आणि आधी आपण साबुदाणे 1 वेळा मिक्सरला लावून फिरवून घेऊया. बघा, साबुदाणे मी मिक्सरला लावून 1 वेळ फिरवून घेतलेले आहेत आणि आपल्याला हे अगदी गंधासारखं वाटून घ्यायचं आहे. पण यामध्ये जास्तीचं पाणी न घालता आपण यामध्ये पाव कप दही घालायचं आहे. वाटीला थोडंसं दही शिल्लक आहे, त्यासाठी 1 चमचाभर पाणी घालायचं आणि ते पाणी यामध्ये घालायचं आणि आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून पुन्हा आपण 1 मिनिटभर आपण हे फिरवून घेणार आहोत. म्हणजे साबुदाणे अगदी व्यवस्थित बारीक वाटले जातील. साबुदाणे आणि दही मी मिक्सरला लावून घेतलं आणि बघू शकता तुम्ही अगदी छान बारीक वाटलं गेलेलं आहे. अजिबातच साबुदाणे अख्खे राहिलेले नाही आहेत. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण भिजवून घेतलेले 1 कप वरईचे तांदूळ इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत आणि यामध्ये अगदी 2 चमचे पाणी घालायचं. आधीच जर खूप जास्त पाणी घालाल तर हे अगदी बारीक वाटलं जाणार नाही. आपल्याला तांदूळ अगदी बारीक वाटून घ्यायचे आहेत. तेव्हाच आपण तयार केलेली आंबोळी अगदी छान मऊ लुसलुशीत होते. जर तांदूळ बारीक वाटले गेले नाहीत तर आंबोळी मऊ राहणार नाही, ती लगेचच कोरडी पडेल. 2 चमचे पाणी घालून वरईचे तांदूळ मी वाटून घेतलेले आहेत. बघा, अगदी छान स्मूथ असं मिश्रण तयार झालेलं आहे. अगदी बारीक गंधासारखं वाटलं गेलेलं आहे. आपल्याला वरईचे तांदूळ असेच वाटून घ्यायचे आहेत. वरईचे तांदूळामधलं जरी आपण पाणी निथळून काढलं तरी त्यामध्ये 1-2 चमचे पाणी शिल्लक असतं. तेवढं पाणी आणि नंतर मी 2 चमचे पाणी घालून हे वरईचे तांदूळ बारीक वाटून घेतलेले आहेत. साबुदाणे आणि दही घालून जे मिश्रण वाटून घेतलं होतं ते मिश्रण इथं एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यातच आपण आता वाटून घेतलेले वरईचे तांदूळाचं मिश्रण काढून घ्यायचं आहे.
आता आपण ही सगळी साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आधीच खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे, गरजेनुसार आपण नंतर पाणी घालू शकतो। मिक्सरच्या भांड्यात 2 चमचे पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घातलं होतं। मिक्सरच्या सहाय्याने कराल तर हे सगळी साहित्य पटकन मिक्स होतील। बघा सध्या हे असं मिश्रण तयार झालेलं आहे। 1 टेबलस्पून इतकं पाणी घालूया आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अंदाजानुसार पाणी घालायचं, थोडंसं पाणी कमी अधिक तुम्हाला लागू शकतं। मी या मिश्रणाची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। बघा चमच्याला असं मिश्रण चिकटलं पाहिजे, ना जास्ती पातळ आहे ना जास्ती घट्ट आहे। आता आपलं हे आंबोळीसाठीचं मिश्रण तयार आहे। आंबोळी छान फुलून येण्यासाठी आपण यामध्ये सोडा घालणार आहोत। त्याआधी आपण चवीनुसार मीठ घालूया आणि इथे मी पाव टीस्पून खायचा सोडा घेतलेला आहे। तुम्ही जर उपासाला सोडा घालणार नसाल तर न घालता देखील आंबोळ्या करू शकता। सोडा घातल्यामुळे यामध्ये एअर बबल्स तयार होतात आणि आंबोळी छान जाळीदार आणि हलकी तयार होते। तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर हे मिश्रण तुम्ही 7 ते 8 तास फर्मेंट करून त्यानंतर आंबोळ्या करू शकता। यामध्ये सोडा मिक्स करून झाला की आंबोळ्या करण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार आहे। आपण आंबोळ्या करून घेऊया। आंबोळ्या करण्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे। मीडियम फ्लेमवर तवा चांगला गरम करून घेतला आहे आणि गॅसची फ्लेम पण मीडियमच ठेवलेली आहे। आता आपण ब्रशच्या साहाय्याने तव्याला तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर तयार मिश्रण तळापासून ढवळून घ्यायचं आणि असं पेल्याच्या साहाय्याने तव्यावर घालायचं। बघा तवा चांगला तापलेला असला म्हणजे आंबोळीला जाळी पण अगदी सुरेख पडते। लगेचच आपण यावर झाकण ठेवायचं। मीडियम फ्लेमवर 1 मिनिटभर झाकण ठेवून आपण ही आंबोळी वाफवून घ्यायची आहे। मिनिटभरानंतर झाकण काढूया। तुम्ही बघू शकता वरून आंबोळीचं मिश्रण कोरडं झालेलं आहे आणि बघा जाळी काय अगदी सुरेख पडलेली आहे। एक थोडा वेळ वाफ जाऊ देऊया म्हणजे कडा छान मोकळ्या होतील। थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता कडा व्यवस्थित मोकळ्या झाल्यात। आता आपण आंबोळी पलटून घेऊया। बघा तळाकडून अगदी छान भाजली गेलेली आहे। दुसरी बाजू पण 15-20 सेकंद भाजून घेऊया। तयार आंबोळी काढून घेऊया। बघा आंबोळीला काय सुरेख जाळी आली आणि चमच्यावर बघूनच तुमच्या लक्षात येईल की आपली आंबोळी किती छान मऊसूत झालेली आहे। दुसरी आंबोळी तव्यावर घालण्याआधी तव्याला चांगलं तेल लावून घ्यायचं, मिश्रण तळापासून ढवळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तव्यावर घालायचं आणि मग मिनिटभरासाठी वर झाकण ठेवायचं। तवा जर एका बाजूने कलता असेल तर ते मिश्रण एकसारखं करून घ्यायचं म्हणजे आंबोळी एकाच बाजूने जाड होत नाही। मिनिटभराने झाकण काढायचं, थोडा वेळ वाफ जाऊ द्यायची आणि मग आंबोळी परतून घ्यायची। पहिली आंबोळी आपण एखाद्या जाळीदार प्लेटवर काढून घ्यायची। दुसरी आंबोळी भाजेपर्यंत त्यातली जास्तीची वाफ निघून जाते आणि मग आंबोळी तुम्ही घडी करून एकावर एक ठेवली तरीही चालेल। जर गरम गरम आंबोळ्या एकावर एक ठेवाल तर मग आंबोळ्या एकमेकांना चिकटतील। अगदी छान अशी जाळीदार आंबोळी तयार आहे। अशाच पद्धतीने सगळ्या आंबोळ्या करून घ्यायच्या। तयार आंबोळ्या इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत। बघा छान जाळीदार अशा आपल्या आंबोळ्या तयार आहेत। आंबोळ्यांसोबत इथे मी वाटीभर दही ठेवलं आहे आणि आपण तयार करून घेतलेली उपवासाची चटणी। थंबनेलसाठी फोटो छान यावा म्हणून मी इथे मिरच्या ठेवलेल्या आहेत। बघा आंबोळीला किती छान सुरेख जाळी आलेली आहे। अगदी मस्त पातळ घावण्यासारखी अशी आपली आंबोळी तयार झालेली आहे। 7 ते 8 तासानंतर देखील या आंबोळ्या अशाच मस्त मऊ लुसलुशीत राहतात। सकाळी करून तुम्ही संध्याकाळी देखील खाऊ शकता। बघा कशीही चुरली कशी मोडली तरीही ती अजिबात तुटत नाही आहे, इतकी ती छान मऊ लुसलुशीत आहे। अशाच पद्धतीने या आंबोळ्या येणाऱ्या उपवासाला तुम्ही घरी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा।